एका जोडप्याच्या लग्नाचा 25वा वाढदिवस असतो. बायको: आज आपल्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाली. पण एवढी वर्षे कशी गेली ते काही कळत नाही ना. नवरा: बरोबर आहे. एक एक दिवस कसा जातो ते कैद्यालाच कळणार, जेलरला कसा समजणार. सेल्समन: काका, श्रीमंत व्हा 10 दिवसात. हे पुस्तक घ्या ना, फक्त 1000 रुपये. काका: नको. सेल्समन: घ्या ना काका, वरच्या मजल्यावरच्या बंड्या काकांनी पण घेतले आहे. काका: त्या बंड्या काकांनी खरंच घेतले आहे का? सेल्समन आनंदाने: हो हो, खरंच. काका: ठीक आहे मग. 11 दिवसांनी बंड्या काका श्रीमंत झाला तर त्यांच्याकडूनच घेईन. नवरा: ही जी तू भाजी केली आहेस तिचं नाव काय? बायको: अय्या, इतकी आवडली तुम्हाला, वाढू आणखी. नवरा: नाही ग, उद्या दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी काय खाल्लंय असं विचारल्यावर उत्तर द्यायला लागेल ना. पुण्यातला एक संवाद. जोशी: काय घ्याल, बासुंदी आणू की खीर? कर्वे: का, घरात एकच वाटी आहे का? बंडोबा: प्रेशर कुकर खरेदी करतात आणि दुसऱ्याच दिवशी दुकानदाराला परत करतात. दुकानदार: कुकर परत द्यायचं कारण काय? बंडोबा: कारण घरात 3 तरुण मुली आहेत आणि हा शिट्ट्या वाजवतो. डॉक्टर: जर तू माझ्या औषधामुळे बरा झालास तर मला काय गिफ्ट देशील? पेशंट: साहेब, मी गरीब माणूस आहे, कबर खोदण्याचं काम करतो, तुमची फ्रीमध्ये खोदेन. पुण्यातला मुलगा मुलगी बघायला म्हणून मालवणला गेला. मुलगी चहा घेऊन आली. चहा घेता घेता मुलानं आपला मोबाईल काढला आणि फोन लावून बोलायला सुरुवात केली. ते आपलं 50 लाखाचं डील कॅन्सल करा आणि हो, मी आज संध्याकाळी मुंबईला यायला निघतोय, तेव्हा आपण नवीन कंपनी विकत घेण्याचं सगळं पेपरवर्क करून घेऊ. मालवणी मुलगी: हायती नाटके पुरे, तो मोबाईल खिशात ठेवा आणि गप्प चाय गिळा, आमच्या गावात खायच्याच कार्डाला रेंज नाही.